नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा, आदिवासी भिल्ल समाजाला घरकुल मंजूर झाले असून गट नंबर 136 येथे आदिवासी भिल्ल समाज गेल्या 50 ते 60 वर्षापासून रहिवास करीत आहेत। तरी सुद्धा त्या ठिकाणी ओझर येथील सरपंच व ग्रामसेवक हे त्या ठिकाणी आपली मनमानी करीत आहेत। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी गट नंबर 136 मध्ये घरकुल बांधकाम करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तरी सुद्धा ग्रामपंचायतीने जी जागा सुचवलेली आहे त्या ठिकाणी दफनभूमी आहे। तरी गट नंबर 136 मधील दफनभूमीची जागा सोडून त्याच गटात इतर ठिकाणी घरकुल बांधण्यास आपल्या कार्यालयाकडून आदेश देण्यात यावेत। या मागणीसाठी पाचोरा तालुक्यातील मौजे ओझर येथील आदिवासी भिल्ल समाज बांधव महिला आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसले आहेत। मी संदीप गोवर्धन गायकवाड, राहणार ओझर, तालुका पाचोरा। विषय ग्रामपंचायतीने जे आमच्या आदिवासी समाजाला जे घरकुल दिलेले होते त्या घरकुल त्यांनी स्वतः तिथे येऊन मोजून दिले आणि ते अर्ध काम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा प्लॉटिंग एरिया आहे बा, त्याच्यामुळे तुम्ही इथं काही घरकुल काही बांधू नका। आमची पहिली मागणी ही आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी ती जागा आमच्या नावे लावण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे की ती जागा नावे लावल्यानंतर जे काही शासनाने जे दिलेलं घरकुल आहे ते घरकुल आमच्या नावे त्याच जागेवरती बांधण्यात यावी, ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की आमची जी दफनभूमी आहे गेल्या 2011-12 पासून ती दफनभूमी अजूनपर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या नावे लागलेली नाही आहे, ती आमच्या नावे लावण्यात यावी। जरी काही तिन्ही चारही मागणी शासनाने नाही मंजूर केली तर आम्ही इथंच आमरण उपोषण करू। ती जागा आहे तिथे काही कोणी अतिक्रमण केलंय का? तिथं गावातले काही धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही बऱ्याच वेळ त्या लोकांना सांगितलं की बाबा हे आमच्या समाजाची दफनभूमी आहे, ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करू शकता। ग्रामसेवक काय म्हणाले याविषयी? ग्रामसेवक म्हणतो की हे तुम्ही वरती जा, कागदपत्र हे करा आणि मगच आम्ही काय पुढचं पाऊल उचलू असं म्हणतात। म्हणजे आता स्वतःहून गावात अतिक्रमण काढणार नाही ग्रामसेवक? आजपर्यंत तिथं जाऊन असं म्हणाले नाही की हे तुमची दफनभूमी आहे, तुमच्या नावे लावण्यात आलेली आहे, हे तुमचे नावे करून घ्या असं आजपर्यंत काही कागदपत्रे कोणाच्या नावावर होते? ते सध्या कोणाच्याच नावावर नाही। म्हणजे गायरान जागा आहे बाबा, म्हणजे ग्रामपंचायत मालकी हक्क आहे। हा, शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो शिंदेगडामध्ये। आज माझे कार्यकर्ते औषध असे खराब करून लावले। वज्जर गावामध्ये संदीप गायकवाड याला त्यांनी पहिले पत्र दिल्यानंतर म्हणतो का रे तू घरकाम बांधकाम करत नाही। त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच तिथं आले, तू लवकरात लवकर बांध नाही तर तुझे पैसे वापस चालले जातील। यांनीच तिथे जाऊन त्याला बांधकाम करायला लावलं जाग्यावरती। हेच म्हणतात तू बांधत नाही आणि बांधकाम केलं, पायापलिंग केली, स्वतः जागा आखून दिली। त्याच्यानंतर ते म्हणतात का बा तू इथं बांधकाम बंद कर नाही तर तुझा जो दुसरा चेक आहे तो वापस करून टाकू, तुला कोणाकडे जायचं तर जाऊ शकतो, जे ते आम्ही पाहून घेऊ। तटे याकच काय आदर आली जागा समायतच 30-35 वर्षापासून त्या जागेवर राहत होते हा राहतच आणि ती आम्ही। जागा तुम्हाला सोडायला लावता येते? हा त्या जागा सोडायला लावतोच आणि मसन काय मा जागा आल्या बा तुम्ही कसा बदलाय मसन काय माल्या आमना मरेल माणसाकडे बुनवा आमना घरमा बुनवा का आम तटे त्यांना विचारलं नाही तुम्ही का आम्हाला जागा का सोडायला लावताय बा असं? त्याची जागा समजतच दादा, आमनी जागा आहे बा बट्टाकडे त्याच ना कब्जा समजतच त्या आमनं शे बा बट्टाकडे आज समजतच त्या डायरेक्ट डायरेक्ट इथला मोठा मोठा काय असा माहिले तेच नाही करत आता लाईन चुकूड करणी निशे दादा आम्ही आता जोडतच आम्ही लाईन। आणि ते खळे वगैरे सांभाळले ते ग्रामसेवक काही बोलत नाही का त्यांना? गरमच्या कुलूट गाव काढून ये दादा, गरमच्या उलट आमला गरीबले सांगतस त्या गरमशे कापा उठा आठवून आणि मसन काय माल्या जागा सांगत गरमशे कापा आई बाई ती एक बाई होती, ती बाईला 13 रुपये म्हणे, बाई म्हणे काग दिले म्हणे, ती बाईला फोटो काढत यायचे मग ताऊ म्हणे बोला कस काय तुम्ही फोटो काढरा नात म्हणलं। ती बाईले म्हणे तथा जागाले म्हणे बाई तू म्हणे, मी बोलायला लागलो तर बाई म्हणे तुम्ही कोली येले का म्हणे, तू बोल राहिले तर मला म्हणे मी कोली येले म्हणतो मी बोल राहिलो म्हणलं। मग म्हणे कोली नाही येते तर कसाल बोल तू म्हणलं। मग डायरेक्ट मसन काय मग कसा बदल मसन काय मा जागा तुम्ही चांगल्या जागा माहिती आमले मसन काय मा दाडतोस त्या